तर आपण आलो राजन झाड सर यांच्या वर्कशॉप. राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये ना मूर्त्या खूप आहेत. 20 मूर्त्यांचं काम चालू आहे. आणि तर ही जी ट्रॉली आहे ना धारावीचा वर्धविनायक बाळ मित्र मंडळ त्याची ट्रॉली आहे आणि ती आहे ना परळचा लंबोदरची ट्रॉली आहे. तर हे पूर्ण वर्कशॉप आहे ना सतीश वाळिवडेकर यांचं वर्कशॉप आहे. इधर भी है ना पूरा गणपति है ना रेडी हो चुके हैं. ये देखो ये भी रेडी हो चुके ना. इथे आहे ना काही आहे ना गणपती आहेत ना रेडी झालेले दिसतील. हे बघा इथपर्यंत सेंट्री आणि वरती पण बघा नोटीस लावलेली आहे. नमस्कार मंडळी, मी ऋतिक कदम घेऊन आले नवीन व्हिडिओ. तर आज आपण पुन्हा एकदा आलो आहे परेलला आणि आज आपण जाणार आहे परेल वर्कशॉपला. आज आपण आहे ना खूप साऱ्या वर्कशॉपचे अपडेट घेणार आहोत आणि माझ्या माहितीनुसार आहे ना परेल वर्कशॉपमध्ये आता एंट्री आहे ना जास्त करून भेटत नाही आतमध्ये जायला. जसं आपण पहिलं जायचो ना तसं आता आपल्याला जायला भेटणार नाही. आता बघू जाऊन जे वर्कशॉप आपल्याला कवर करता येतील ते कवर करू आणि ज्या अपडेट आपल्याला भेटतील त्या अपडेट मी तुम्हाला देईन या व्हिडिओतून. ठीक आहे, आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ आहे ना मराठीतच असणार आहे कारण की खूप दिवस झाले हिंदी व्हिडिओ येत होते. 5 हिंदी व्हिडिओ झालेले आहेत आणि 3 व्हिडिओ मराठी येतात आपले. तर हे आपलं रुटीन चालूच आहे. तर हा पहिला व्हिडिओ आहे मराठीतला या हप्त्यातला. तर आता आपण जाऊया परेल वर्कशॉपमध्ये आणि तिथे जाऊन अपडेट घेऊया आणि कुठली अपडेट भेटते आपल्याला ते आपण बघूया. आणि जे अपडेट भेटतील ना मी तुम्हाला व्हिडिओच्या मध्ये सांगत राहीन. तर व्हिडिओ स्किप नका करू. जे चॅनलवरती नवीन असाल ते सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर जाऊया आपण परेल वर्कशॉपला आणि डायरेक्ट तिकडेच भेटूया. तर आता आपण आलो आहे वर्कशॉपमध्ये परेल वर्कशॉपमध्ये. तर इथं बघा पूर्ण एंट्री इथंपर्यंत बंद केली आहे. पुढे जाऊन नाही देत आहे, इथपर्यंतच एंट्री आहे. तर बघू शकता. तर आता आपल्याला ना इथे आहे ना काही आहे ना गणपती आहेत ना रेडी झालेले दिसतील. हे बघा त्याच्या पुढे एंट्री नाही, इथपर्यंतच एंट्री आणि वरती पण बघा नोटीस लावलेली आहे. त्याच्या पुढे एंट्री नाही देत आहेत कारण की खूप सारे बाप्पा आहेत ना रेडी होत आहेत आता. आणि आता आगमन पण आहेत ना जवळ आले. तर आता याच्या पुढे आता एंट्री देणार नाही आपल्याला. आणि काय ना कलर पण करायला सुरुवात केली आहे बाप्पाच्या मूर्तीला. तर बघा इथे आहे ना तो साचा आहे, त्याच्यामध्ये भुसा टाकला जातो आहे. देखो मैं ना पूछ के आया हूँ, परमिशन लेके आया हूँ. तो मैं ना फेस का ही दिखा सकता हूँ. तो ये देखो आकार दे रहे. और इधर भी है ना पूरा गणपति है ना रेडी हो चुके हैं. ये देखो ये भी रेडी हो चुका है, ये भी रेडी हो चुका है. आपण आहे ना इथं आतमध्ये जाऊया. इथं पण छोट्या मूर्ती आहेत, इथे बघूया. तर इथं बघा इथं पण आहे ना 2 फूट आणि 2.5 फुटाच्या मूर्त्या तुम्हाला इथं बघायला भेटतील. हे बघा या 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. आर्ट्स आहे परेल वर्कशॉपमध्ये.
तर इथं पूर्ण रेडी झालेल्या मूर्त्या पाहायला भेटतील, ते पण 2.5 आणि 2 फुटाच्या, 1.5 फुटाच्या. तर आता आपण जाऊया गणसंकुलला, कारण की इथं तर जास्त काय अपडेट भेटणार नाही, कारण की आहे ना पूर्णपणे आहे ना एंट्री बंद केली, आतमध्ये जाण्याची पूर्ण एंट्री बंद केली. आणि ते बरोबरच केले, कारण की आता आगमनाच्या डेट आहेत ना जाम जवळ येत आहेत, आणि आहेत ना काय काय लोक आहेत ना मूर्त्या आहेत ना तयार झालेल्या दाखवतात, आणि ट्रॉलीचं नाव पण सांगू देतात, कुठल्या मंडळाचं आहे ते पण सांगू देतात. मग ते आहे ना आगमनाला आहे ना मजा नाही तेवढी गर्दी, म्हणजे एवढे लोक आहेत ना गर्दीमध्ये उभे असतात त्या आगमनासाठी, बाप्पाचं चांगलं रूप बघण्यासाठी, तर ती मजा नाही येत. मग हे बरं केलं की इथपर्यंतच एंट्री आहे. आता खूप साऱ्या मूर्त्यांना आहे ना कलरिंग पण स्टार्ट झाले आहे. तर आता मी थोड्याफार दाखवल्या परमिशन घेऊन, मी पुढं जाऊ नाही शकत, आणि ते मी दाखवणार पण नाही, कारण की जी आगमनाला मजा आहे ना ती याच्यात मजा नाही येणार आहे. त्यामुळे आता एक अपडेट आता आपण देत राहू, ठीक आहे. आणि आता एक अपडेट आहे की या वर्कशॉपमधून एक गणपती निघणार आहे 20 जुलैला. सिद्धेश दिघोळे सर आहेत ना, यांचा बड्डे आहे त्या दिवशी 20 जुलैला. तर त्या टायमाला आहे ना आपला सुरतचा तो कुठला गणपती आहे, शपथ नाव तोंडातच आहे पण विसरलो आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. सुरतचा एक गणपती आहे मल्हारी ग्रुपचा जो गणपती आहे ना तो 20 जुलैला निघणार आहे या परेल वर्कशॉपमधून. टायमिंग असेल 11-12चाच असेल, आणि एक गणसंकुलमधून पण निघणार आहे, तो पण मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती सांगतो, आणि तो पण सुरतचाच आहे, ठीक आहे. आणि अजून एक आहे जो गणसंकुलमधून आहे ना 23 तारखेला समथिंग निघणार आहे, तो पण मी तुम्हाला तिथे गेल्यावरती सांगतो, आणि तो मुंबईचा गणपती असणार आहे. तर ठीक आहे, आपण डायरेक्ट गणसंकुलमध्येच भेटूया. तर बघा आता आपण गणसंकुलच्या समोर आलेलो आहे, जिथून आगमन होतं, आणि इथे एक ट्रॉली दिसते. आता ही कुठची आहे, कुठल्या मंडळाची आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही, पण इथेही बाहेर आहे गणसंकुल, आणि आगमन आहे ना इथूनच स्टार्ट होतं गणसंकुलचं. आणि इथे एक आपल्याला छोटीशी ट्रॉली आपल्याला बघायला भेटेल, एंटॉप हिलचा कृपाळा. हे बघा इथे एक ट्रॉली तुम्हाला बघायला भेटेल, गणसंकुलमध्येच जाईल. आणि आता आपण डायरेक्ट जाऊया गणसंकुलमध्ये, तिथं पण आपल्याला बघूया भेटतं की नाही शूट करायला. अगर भेटत असेल तर शूट करीन, नाही तर मी नाही करणार. तर आता आपण आलो आहे गणसंकुलमध्ये, आणि इथे बघूया आपल्याला शूट करायला भेटतं आहे की नाही तर मी आपल्या छोट्या मूर्त्या आहेत ना त्या दाखवीन आणि अपडेट घेईन, आणि आपण इथून डायरेक्ट दुसरीकडे जाऊया. तर आहे ना मी आता आहे ना गणसंकुलमध्ये, आता इथं पण आहे ना एंट्री नाही, इथं पण एंट्री बंद केली आहे. आणि इथे आहेत ना छोटे गणपती आहे बघा, इथे छोटे गणपती, इथं वर्कशॉप आहे, चित्रशाळा आहे. तर इथे आहे ना आपण हे बघूया, त्याच्यानंतर आपण पुढं जाऊया, कारण की इथे आहे ना इथे एंट्रीच नाही, याच्या पुढे जाऊनच नाही देत आहे, तर फुल एंट्री बंद केली आहे, आपण याच्या पुढे जाऊ नाही शकत. ही गेल्या वर्षीची आहे ना अखिल चंदनवाडीची बघा मूर्ती.
तर बघा तिथे पण एंट्री नाही आणि इथे पण एक वर्कशॉप आहे, इथे पण एंट्री नाही आणि इथे पण फोटोज व्हिडिओज अलाउड नाही आहेत. तर आता आपण पुढं जाऊया आणि पुढचे आपण वर्कशॉप घेऊया. पुढं काय भेटतं ते बघा. इथं पण खूप भारी भारी आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात. तर आता आपण पुढं जाऊया आणि पुढे बघूया पुढे अपडेट काय भेटते आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट आलेलो आहे गणसंकुलमधून डायरेक्ट इथे सतीश वाळिवडेकर यांचं वर्कशॉपच्या इथे. तर आता इथं बघू शकता इथे पण आहे ना गणपती बाप्पाचं काम सुरू झालेलं आहे. आपलं एक आगमनी सांगतो, रे रोडचा आहे ना गणपती, रे रोडचा जो गणपती आहे ना तो 24 ऑगस्टला निघणार आहे 12 वाजता याच वर्कशॉपमधून, सतीश वाळिवडेकर यांचं वर्कशॉपमधून. तर हे पूर्ण वर्कशॉप आहे ना सतीश वाळिवडेकर यांचं वर्कशॉप आहे. आणि अजून एक वर्कशॉप आहे, ते तिथे एक वर्कशॉप आहे, ते तिथं पण आपण जाऊया. पहिलं हे दाखवतो तुम्हाला. इथे एक ट्रॉली दिसते पण याचं नाव नाही माहिती, इथे नाव दिसतच नाही, पण ही एक ट्रॉली आलेली आहे. आणि अजून 2 ट्रॉल्या आहेत ना तिथे आहेत, तसे दिसत आहेत 2 ट्रॉल्या. ते बघा परळचा लंबोदरची ट्रॉली एक तिथे आहे आणि ही ट्रॉली. तर ही जी ट्रॉली आहे ना धारावीचा वर्धविनायक बाळमित्र मंडळ त्याची ट्रॉली आहे आणि ती आहे ना परळचा लंबोदरची ट्रॉली आहे. तर आता इथं पण काही दिवसात आहे ना सुरुवात होईल आता हळूहळू. तर इथे बघा एक ट्रॉली आहे ना आपल्याला दिसते वर्कशॉपमध्ये जाताना. आता ही कुठली आहे ट्रॉली आता ते आपण बघूया. तर ही जी ट्रॉली गेली ना ती महालक्ष्मीच्या महाराजाची ट्रॉली आहे. महालक्ष्मीच्या महाराजाची ही ट्रॉली आहे. तर आता आपण आलेलो आहे सतीश वाळिवडेकर यांचं दुसरं वर्कशॉपच्या इथे. तर इथे पण अजूनपर्यंत काम स्टार्ट वगैरे तर झालेलं नाही आणि झालं जरी असलं तरी आतमध्ये जाऊन देत नाहीत, पूर्णपणे पॅक केलं आहे. तर आय थिंक काम चालू तर झालं असेल कारण की लाईट वगैरे दिसते, ती बघा लाईट वगैरे दिसते, तर त्याच्यामुळे काम तर चालू झालं असेल. तर हे ना सतीश वाळिवडेकर यांचं दुसरं वर्कशॉप आहे, एक तिकडे वर्कशॉप आहे आणि एक हे दुसरं वर्कशॉप आहे. तर हे दुसरं वर्कशॉप आहे, ठीक आहे, सतीश वाळिवडेकर यांचं. आणि खूप मोठं वर्कशॉप आहे, तर इथून पण आपल्याला खूप मोठ्या मूर्त्या आपल्याला दिसतील. तर हे बघा हे दुसरं वर्कशॉप आहे सतीश वाळिवडेकर यांचं. तर ते बघा तिथे एक बॅनर पण लावला आहे रे रोडचा, 24 ऑगस्टला आगमन आहे 12 वाजता. तर हे दुसरं वर्कशॉप आहे. आता आपण पुढे जाऊया आणि राजन झाड सर यांचं वर्कशॉप बघूया लास्ट. इथे डायरेक्ट तिकडेच भेटूया. राजन झाड सर यांच्या वर्कशॉपच्या इथे, त्यांच्या वर्कशॉपच्या इथे आता आपण आलेलो आहे. हेच राजन झाड बघा, ते बघा ते समोर राजन झाड सर यांचं वर्कशॉप आहे. जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया मूर्त्या कुठपर्यंत रेडी झाल्यात. तर आता आपण आलो आहे राजन झाड सर यांच्या वर्कशॉपच्या इथे. तर इथे बघा खूप साऱ्या मूर्त्या अशा रेडी झालेल्या दिसत आहेत. वीस मूर्त्यांचं काम चालू आहे आता इथे. बघा माझ्या चारी आजूबाजूला आहे ना पूर्ण मूर्त्या दिसतील. राजन झाड सर यांचं वर्कशॉपच्या इथे. तर बघू शकता पूर्ण काम चालू आहे आणि आता मूर्त्या खूप वाढलेल्या आहेत. पहिलं आपण यायचो ना तर इथे पूर्ण जागा असायची, आता पूर्ण जागा आहेच नाही. पहिल्या त्या मूर्त्या असायच्या पण आता इथे पण मूर्ती वगैरे पूर्ण वाढलेल्या आहेत.
आता वर्कशॉपमध्ये आहेत ना राजन झाड यांच्या वर्कशॉपमध्ये ना मूर्त्या खूप आहेत. 20 मूर्त्यांचं काम चालू आहे आणि अर्ध्या मूर्त्या कंप्लीट झाल्यात आणि त्यांना कलरिंग स्टार्ट होईल काही दिवसात आणि अर्ध्या कंप्लीट करायच्या आहेत. आता आपण त्या साईडला एक वर्कशॉप आहे, ते एक वर्कशॉप बघूया आणि आपण व्हिडिओ एंड करूया. ठीक आहे. तर हे बघा इथे पण एक राजन झाडचं यांचं वर्कशॉप आहे. ते बघा इथे एक आहे, हे एक आहे आता जे आपण बघितलं आणि एक इकडे एक आहे. आता ते एक वर्कशॉप बघूया. तर इकडे 20 मूर्त्यांचं काम चालू आहे एका वर्कशॉपमध्ये. बघितलं जागा पण नव्हती, मला चारी साईडीला मूर्त्या दिसत होत्या. तर आता आपण हा एक वर्कशॉप बघूया. तर हे बघा इथे पण मूर्त्यांचं काम स्टार्ट झालेलं आहे. आपण पहिला आलेलो तेव्हा मूर्त्या वगैरे दिसायच्या नाही, तर आता इथे पण आहे ना मूर्त्यांचं काम स्टार्ट झालेलं आहे आणि काही काही मूर्त्या आहेत ना रेडी व्हायला सुरुवात झालेली आहे. तर हे पण एक वर्कशॉप आहे. तर आहे ना इथे पण आता काम चालू आहे आणि आता या सगळ्या मूर्त्या मी नाही दाखवू शकत कारण की इनकम्प्लीट आहेत, अजून यांचं काम व्हायचं आहे. हे वर्कशॉप एक होतं आणि एक तिकडे एक आहे, ते एक वर्कशॉप आहे. ते पण एक वर्कशॉप आहे. ते बघा इथे आहे ना 2.5 फुटाच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. ह्या सगळ्या 2.5 फुटाच्या आहेत मूर्त्या. म्हणजे सगळ्या मूर्त्यांमध्ये फेस बघितलं का, फेस आहे ना तेजूगायासारखं दिलं आहे. ही 2.5 फुटाची मूर्ती आहे पण एक नंबर दिसते. कलर मारल्यावरती आहे ना अजून सुंदर दिसेल. हे बघा तर मी आता हा व्हिडिओ एंड करतो. हे बघा साचे पण येत आहे, साचे पण येत आहे इथून. तर आता मी या व्हिडिओमध्ये आपण बघितलं पहिलं परेल वर्कशॉप आणि नंतर गणसंकुल, मग त्याच्यानंतर गेलो सतीश वाळीवडेकर यांच्या वर्कशॉपच्या इथे, दोन्ही पण बघितले आणि आता आपण इथे आलो राजन झाड सर यांच्या वर्कशॉपच्या इथे. तर आपण या व्हिडिओमध्ये खूप सारे वर्कशॉप कवर केलेत. 2 आगमन आहेत, ते पण परेल वर्कशॉपमधून आणि गणसंकुलमधून आगमन आहेत 20 जुलैला. आणि एक आहे ना दोन्ही आहेत ना सूरतचे आहेत. ते 2 आगमन होणार आहेत ना ते सूरतचेच होणार आहेत. तर एक आहे ना मल्हारी ग्रुपचा होणार आहे आणि एक आहे ना आपलं संयोगचा सम्राट या गणपती बाप्पाचं आगमन आहे गणसंकुलमधून आणि परेल वर्कशॉपमधून मल्हारी ग्रुप. 20 तारखेला येते, त्याचा टायमिंग 11-12च्या दरम्यानच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. ठीक आहे. आणि आपल्या चॅनलवरती आहे ना हिंदी आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहेत ना व्हिडिओ होतात या चॅनलवरती. तर त्यासाठी सपोर्ट करा. अशा व्हिडिओने आहे ना खूप मेहनत लागते, तर आम्ही रिक्स घेऊन जातो. तर आम्ही रिक्स घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो, वर्कशॉप वगैरे. ते सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आता मी जातो, आता संध्याकाळचे 7 वाजायला आले. आता मी पण जातो, मला पण घरी लेट होईल जायला, वसईला राहतो मी. तर ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.